अत्यंत हुशार आणि शिकलेला माणूस, अत्यंत हुशार आणि शिकलेला माणूस आणि एक मूर्ख माणूस, दोघांच्यात वाद चालू होता. त्यांनी एक प्राणी बघितला जंगलातला आणि तो हुशार माणूस असं म्हणाला की हा वाघ आहे. मूर्ख माणूस म्हणाला नाही, ते गाढव आहे. अरे म्हणाला, गाढव आणि वाघ तुला ह्याच्यातला फरक कळत नाही का? तो मूर्ख माणूस म्हणाला नाही नाही, ते गाढवच आहे, तुम्हाला नाही कळत. शहाणा माणूस म्हणाला, तू मूर्ख आहेस का, तुला काय कळत नाही का अजिबात? अरे तो वाघ आहे, दिसत नाही का तुला? दोघांचा वाद इतका वाढला आणि तो वाद तिथल्या राजाकडे गेला. राजानं दोघांचं म्हणणं ऐकून घेतलं. हा शहाणा माणूस असं म्हणाला की तो वाघ असताना देखील हा गाढव म्हणतोय त्याला. तो मूर्ख माणूस म्हणाला नाही महाराज, ते गाढवच आहे. महाराजांनी ते सगळं ऐकून घेतलं आणि आपल्या प्रधानांना बोलवून सांगितलं, हा जो शहाणा माणूस आहे ना, त्याला 8 दिवस तुरुंगात टाका आणि 20 फटके द्या. तो शहाणा माणूस म्हणाला, महाराज हा न्याय कसला? तुम्हालाही माहिती आहे की तो वाघ आहे आणि तुम्ही देखील त्याची मूर्खाची बाजू घेताय. तुम्ही त्याला शिक्षा देण्याऐवजी मला शिक्षा देताय. महाराज म्हणाले, हे बघ, शिक्षा तुला तो वाघ तुझा आहे ते तुझं बरोबर आहे. शिक्षा त्या घटनेबद्दल माहिती नाही देत मी तुला. शिक्षा तुला याच्याबद्दल देतोय, तू शहाणा असून मूर्खाबरोबर वाद घालत बसलास म्हणून तुला 8 दिवस ही शिक्षा आहे.